करण्याच्या आपल्याला दोन गोष्टी आहेत, बरोबर ना? काय काय? पहिलं म्हणजे MSCB ला जाऊन यायचं, दुसरं डॉक्टरकडे जाऊन यायचं. हा, जास्त पाईप बघणे, काय सफाई करायचं? जास्त पाईप बघायचं, गॅसचं पाईप. जास्त पाईप आणि बर्नर. MSCBचं ऑफिस एंटर इथं भरायचं असं. हा ऑनलाईन बघणं झालं की बरं. हां, त्या ऑफिसला जाऊन कंप्लेंट, त्यांना कंप्लेंट करायचं आता. आधीमध्ये एक जण आला धक्का दिला, कुठला विषय. चालू आहे, ट्रीटमेंट चालूच आहे. मला कडे बीपी म्हणजे बाबा शुगर म्हणजे आहे. निवडली मी कंट्रोल केलं. आता आता आलो बघ कुठे आणि म्हणून चांगलं राहायचं तुला जीवन काय करायला येतं. कॅमेरा कॅमेरे कॅमेरा कॅमेरा घे की मग आपलं फोटो गेट फोटो तुमचा घेतलं. घेतलं. मग आता काय करणार तुला पाठवणार कुठं? ते कॅमेरा नाही, काय नाही. हो शासन के या की. येऊ का? तेवढं चांगलं आनंद वाटतो. दरवेळेस फक्त दरवेळेस तेच सांगतात, कढीपत्ता घ्यायचं. तसं नाही, हा, हा कॅमेरा असं फोटो पाठवणार, हा पाठवणार व्हिडिओला येतो हा, असं नाही. त्यांना पण स्पेशल वाटतं थोडं. समोर जरा बरं वाटतं. काय दरवेळेस ते कढीपत्ता घ्यायचं, सीताफळाची पानं घ्यायची, अजून हा कचा कचा चावून खायचं. शुगर आणि काय शुगर आई आणि बीपी बाप. वा, ते काय केलं माहितीये का अप्पा? गेलो ना, पहिलं कॅमेराकडे बघितलं ते भारत गॅसच्या ऑफिस मध्ये. किती फरक पडतो ना खरं. हा, बोलासाहेब बोलायचं, हा, धरायचं, हा, बोलू द्यायचं सगळं. हा, मग तुला आता विचारलं की आता हे काय ह्याला युट्यूबला पाठवणार आहे हा, त्याला जरा बरं वाटतं. आपण दिसणारे, आपण मदत केलो म्हणतो. आपण युट्यूबवर येणार, आपण सांगितलं कोणतरी ऐकणार, असं सॅटिस्फॅक्शन होतं फक्त, बाकी काय. हा,
दुर्गीला काय म्हणलं मी, एक भारी आयडिया आली. कंपनीमध्ये जाऊन फुल टाइम त्यांच्यासाठी काम करण्यापेक्षा हे इकडं आपण दोघं जण मिळून ब्लॉग करू म्हणलं. बरं आहे ना हो? म्हणजे एकदा जर आणि व्ह्यूज येत नाहीत म्हणून जर केलं नाही तर व्ह्यूज तसे पण येणार नाही, लोक बघणार पण नाही. करायला सुरुवात केल्यानंतरच बघणार लोक, बरोबर ना? हळूहळू सुरू तरी झालं पाहिजे चॅनल. शुगर 600 झाली होती तर ते हाड झिजल्यामुळे तसं चालवावं लागतं त्यांना. तुमचं पण सेम येणार आहे. जसा पाय तसा आकार येणार. बेस मोठा असणार. बेस यासाठी मोठा असणार कारण की निश्चित पायाला बेस जेवढा तेवढे चांगला. HbA1c करायचं संपले विषय, करून घ्या पटकन. बंद पडलेलं पीक पण काय मम्मीला मम्मीच्या गोळ्या संपल्या का? नाही बघितलं, बघावं लागेल आता. 2 दिवस झालं देत नाही ना मी. हा सत्तर के
कधी जर बघितलं असेल ना, एक गोष्ट नीट बघा. रिक्षावाल्याला खूप गडबड असती आणि दुसरी गोष्ट, रिक्षावाला कधी पण स्वतःचं पहिलं जे चाक असतं ते मध्ये घालतं, मग अख्खी बॉडी घालतं. तर म्हणजे की होतं काय, चाकमध्ये घातलं ना, माणूस थांबतो तिथेच, थांबल्यानंतर पुढं जात नाही. ओके, तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज काय नाही, डॉक्टर आणि लाईट बिल एवढे 2 कामं झालेले आहेत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.